विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत हेमलता बाणे आणि विजय पाटकर. विजयदा, आता आपण ब्रेकपूर्वी जाण्याविषयी तुमच्या या चित्रपटाविषयी बोललो. आता मला थोडंसं तुमच्या करिअर आणि या सगळ्याविषयी बोलायचं आहे. आपण खरं तर ह्या गप्पा अगोदर सिनेगट्टामध्ये मारलेल्या आहेत, पण तरी सुद्धा मी वेगळ्या स्टाईलचे काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्यावेळेला असं म्हटलं होतं की आपल्या नवऱ्यांना नायक व्हावं अशी माझी इच्छा आहे, असं वहिनींनी म्हटलेलं होतं. तो प्रकार जरा काय आहे सांगा सगळ्यांना. तो प्रकार बेसिकली असं झाला की मी त्याच्या अगोदर चष्मे बागदारा सिनेमा मी केला होता. अच्छा. तेव्हा ती खूप म्हणत होती की तू काम कर, तू काम कर, तू का काम करतेस. ते पण स्लॅपस्टिक लेवलच होतं. हो हो हो. जसं आता आहे ते पण स्लॅपस्टिक म्हणजे सेल्सच होतं. बरोबर. पण मी म्हटलं की आपला हा जवळजवळ दुसरा सिनेमा आहे निर्माता म्हणून. पहिला 19 दिवस, दुसरा चष्मे बागदार. बरोबर. तेव्हा नवीन होतो मी. हा डिरेक्टर म्हणून तेवढं टेक्निकली फिल्म मी पहिल्यांदा करत होतो. 19 दिवस अगदी सिम्पल मी शूट केली होती, कारण स्टोरीची गरज होती, जरा टेक्निकॅलिटी होती. तर मला कन्फ्युज होईल कदाचित लवकर. फार आपण हवारेपणा करूया नको, प्रोड्युसर बी आहे, डायरेक्टर बी, ऍक्टर बी आहे, असं करू नको. तर म्हणून म्हटलं की आपण ते करूया. तर ती रागाली होती माझ्यावर. तर म्हटलं आता बघ, आता हा सिनेमा आलाय शाहरुख फिल्मचा, बरं तू करतोय नाही म्हटलं, मीच करतोय म्हटलं. माझ्या मित्रांनी पण सांगितलं, तू पण सांगतोयस आणि बरोबर आणि मीच करतोय. जेव्हा परवा आमचा प्रीमियर झाला तेव्हा खूप खुश झाली. जरा बरी आहे जेवायला हे बरोबर तुझ्याकडे येईल होतं की या चित्रपटामुळे तुला आता ओळख मिळेल चांगल्या पद्धतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण त्याच्याही अगोदर तू ओळख निर्माण केली होतीस एका रियालिटी शो मधून. हो, मी झी मराठीच्या एकापेक्षा एक मध्ये होते, सचिन पिळगावकर. तर एकूणच या म्हणजे कसं आहे बऱ्याच वेळेला ना की तू आता बेसिकली डान्सर आहेस, त्याच्यामुळे डान्सर्स ज्या मुली आहेत त्या ऍक्टिंगकडे फारशा वेळेला दिसत नाहीत. त्या आपलं डान्सर म्हणून करिअर क्रिएट करतात आणि मग ऍक्टिंगकडे वळतात. ऍक्टिंग किंवा डान्स आणि हा जो सगळा काही तो एक पॅशनचा पार्ट असतो. तुझ्या बाबतीमध्ये नेमकं कसं होतं, म्हणजे थॉट ठेवूनच या क्षेत्रात आलीस की संधी मिळाली आणि आली असं झालं? नाही, ऍक्च्युली लहानपणापासून आवड होती. कुठे भरतनाट्यम वगैरे असं काहीही केलेलं नव्हतं त्यावेळेला. तर ती आवड होती, फक्त नाचायची. म्हणजे जेवढं इच्छा असेल तेवढी डान्स करायची, म्हणजे मन भरून नाचायचं. त्यानंतर मी 7वी मध्ये असताना मी थिएटर शो वगैरे सुरू केलेले, स्टेज शो वगैरे तेव्हा सुरू केले मी. त्यानंतर मग हळूहळू 2001 मध्ये अविनाश आंड्यांचा रंगवधूचा लावणीचा एक बॅनर, पहिल्यांदा मराठी बॅनर मी केला. त्यात मी कोरसला वगैरे होते. त्यानंतर मग माया जाधवांचं खूप नाव ऐकलेलं मी. माझ्या ते गुरु आहेत माझ्या, त्यांचं मी खूप नाव ऐकलेलं. मला इच्छा होती त्यांच्याकडे काम करायची. मग त्यांच्याकडे जॉईन झाले. त्यांचे जवळजवळ मी 500 अल्बम वगैरे केले मी. कृणाल म्युझिक, टी सिरीज, कृणाल म्युझिक, नंतर बरेच विनस वगैरे आतापर्यंत जेवढे मार्केटमध्ये आहेत तेवढे सगळ्यांचे मिळून 500 ते 600 अल्बम झाले माझे. त्यांच्याकडे 3.5-4 वर्ष त्यांच्या हाताखाली होते. त्यानंतर मग रियालिटी शो म्हणून एकापेक्षा एक जॉईन झाली. ते पण मी ओळखीने झाले. म्हणजे माझे सर आहेत ज्यांनी रेतीवाला नवरा, रसिकाच्या लग्नात हे ज्यांनी व्हिडिओ डायरेक्शन केले, महेश मोरे, त्यांनी मला एकापेक्षा एक मध्ये पाठवलं की जा, असं ऑडिशन चालू आहे, जाऊन फक्त ऑडिशन देऊन ये. मी गेले, ऑडिशन दिलं, सिलेक्ट झाले. तिथून मी आम्ही सातपुतेसाठी सिलेक्ट झाले, सचिन पिळगावकरांचा सिनेमा. त्यानंतर मग कसरतच सुरू झाली माझी की नाही, आता हट्ट होता माझा की आता काहीतरी स्वतः बनायचं. मी खूप छोटी मोठी कामं भरपूर केली, थोडीफार ओळख झाली आता बस. पण ते म्हणतात ना की वेळ लागतं त्या गोष्टीचं, ते ग्लॅमर पाहण्याचं किंवा त्याचं एक वेळ लागतं की आता थोडी लोक ओळखू लागली आपल्याला, अजून थोडी लोक ओळखतील, अजून आपली तारीफ हे जे काही असतं ते ऐकायला खूप आवडतं आपल्याला. त्यामुळे मग एक सिनेमा करत गेले. मग पहिला माझा इवलासा खोपा मी केलेला, सतीश तारे होते मला अपोजिटला, पण तो खूप कमी बजेटचा होता सिनेमा. मी तो फक्त पुण्यातच रिलीज झाला, तो बाहेर कुठेच रिलीज नाही झाला. त्यानंतर मग आयटम सॉंग वगैरे केले, टाटा बिर्ला लैलामध्ये केलं, मास्तर की मास्तरची माझी नागपुरा लावणी हिट आहे. जे बरेच करता 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 आता 5 वर्षानंतर मी सरांकडे परत गेले, सर प्लीज काही काम आहे ते सांगा. आणि तो पण किस्सा आहे आमचा की त्यांचं ऑलरेडी कास्टिंग झालेलं होतं मेन लीडचं, 1 महिना आधी झालेलं होतं. आणि मी ज्या दिवशी सहज फोन केला त्याच दिवशी सकाळी ती हिरोईन सोडून निघून गेली सिनेमा.
तिला वगैरे दुसरं काम मिळालं म्हणून तिने सोडला सिनेमा. आणि मी दुपारी जस्ट त्यांना फोन केला की म्हटलं एक चान्स तरी घेऊया, बोलूया तरी आपण, जस्ट भेटून येऊया, काही असेल तर. मी त्यांना कॉल केला, त्यांनी मला बोलवलं. मी सांताक्रुजला जाऊन भेटले. ते मला म्हणाले की ओके तुझ्या तारखा वगैरे कशा आहेत. म्हणजे तुम्ही ज्या तारखा तुम्हाला आवश्यक ते द्यायला तयार आहे, माझ्याकडे काही नव्हतं त्यावेळेला काम. ते म्हणाले ओके ओके मला असं तारखा आहे, मला अशा आहे. म्हणलं ओके ठीक आहे. सर काय रोल आहे. अगं माझ्या आई मी तुला मेन हिरोईन म्हणून घेतो या सिनेमामध्ये. मराठी आणि हिंदी याच्या दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही वावरलाय. म्हणजे अगदी तेजापासून ते आत्ताच्या संजय दत्त सिंघम पर्यंत या सगळ्या याच्यामध्ये. पण बेसिकली दोन्ही मराठी आणि बॉलिवूड हिंदी चित्रपटसृष्टी जमीन आसमानाचा अंतर असलेलं सगळ्याच दृष्टिकोनातून, आर्थिक असेल किंवा काय. पण नेमकं जे काही फरक असे जाणवतात मनाला की अरे यार हे मराठीमध्ये होऊ शकतं किंवा हे मराठीमध्ये नाहीये अजून, ते करावं का काय, तर ते फरक जे आहेत ते नेमके काय आहेत असं वाटतं. पहिलं म्हणजे मराठी आणि हिंदी प्रोफेशनलिझम. अच्छा. तो मराठीत जरा पण नाही. आणि 2 ते 3 निर्माते सोडले जडिशन मधले, 2 ते 3 निर्माते सोडले, तर तसा व्यावसायिकपणा कुणाकडे नाहीये. सिस्टीम नाहीये. म्हणजे सिनेमा बनवणं सगळं सोपं आहे, सिनेमा बनवणं खूप सोपं आहे, पण त्याच्यानंतर रिलीज करणं एक सिस्टीम आहे किंवा रिलीज कधी करायचं, कोणी उठतो कधी रिलीज करतो सिनेमा. म्हणून आता रावडी आठवडा रिलीज झाला, त्याच्यावर कुठला एकही हिंदी सिनेमा झाला रिलीज. आता 8 जूनला होतोय शांघाई, 6 जुलैला होतोय बोल बच्चन, सलमानची तारीख ईदला डिक्लेअर झाली आहे, तलाशची तारीख 30 नोव्हेंबर डिक्लेअर आहे. सर डिक्लेअर आहेत 6-6 महिने अगोदर. आमच्या मराठीत पिक्चर कम्प्लीट झालं, सेन्सॉर नसतो. मोठ्या एका सिनेमाचं एक उदाहरण झालं असेल तुम्हाला आठवलं, आदल्या दिवशी सिनेमा रिलीज झाला, रिलीज होतो. आता एवढे मोठे तुम्ही निर्माते आणि ही परिस्थिती आहे की नाही. प्रोफेशनलिझम कोण उठतोय, कसे रिलीज करतोय, 4-4 सिनेमे रिलीज होत आहेत, एका तंगडी लागतील. आता माझ्या रिलीज बरोबर 3 सिनेमे आहेत. मी 25 तारीख रिलीज करणार होतो, जी मी 23 मार्च गुढीपाडव्या दिवशी पहिली ऍड सोडली मी 2 महिने अगोदर की माझा सिनेमा 25 मेला रिलीज करतोय मी. 14 एप्रिलला मी दुसरी ऍड सोडली, 25 मेला रिलीज करतोय. 3 मेला तिसरी ऍड सोडली, 25 मेला रिलीज करतोय. आणि मी जेव्हा गेलो 8 दिवस 15 दिवस अगोदर डिस्ट्रीब्युटरकडे, 6 सिनेमे होते. अरे काय एका वेळेला काय तुम्ही रिस्पेक्ट करता की नाही, काय प्रोफेशनल काय आहे की नाही, की एक माणूस तारीख सोडतो एक माणूस, बस आपल्याला रिलीज करायचं आहे. आता 8 जूनला मोठा तुकाराम रिलीज होतो, त्याच्याबरोबर पण मराठी सिनेमे आहेत. आता आहे तुकाराम 8 जून किती महिने 2 महिने अगोदर दिलाय. मी कोणाबद्दल असं चांगलं बोलत किंवा वाईट बोलत नाही. आता त्या माणूस ज्या 4 मे महेश मांजरेकरांनी डेट डिक्लेअर केली होती, त्याची फिक्स होती 4 मे. काकाशपासून रिलीज झालं 8 जून हे रिलीज तुकाराम, त्याच्यावर तुम्ही कशा येत. हा प्रोफेशनलिझम नाही आपल्याकडे. हे म्हणत आता आपण दोघांनाही 2 टाईपचे वेगवेगळे प्रश्न विचारते, मला कल्पना आहे, पण मला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायचे. त्याच्यामुळे सिनेमाच्या बाबतीमध्ये जसं आत्ता सिनेमा रिलीज झालाय, जसं तुला तुझ्या प्रेक्षकांकडून म्हणा किंवा तुझ्या चाहत्यांकडून रिस्पॉन्स मिळत असेल, सगळ्यात महत्वाचं असतं की घरातनं मिळणारी शाबासकीची त्यांचं काय म्हणणं आहे की आपली मुलगी आता रुपेरी पडद्यावर दिसते, त्यांची आता फिलिंग्स काय. मी पहिल्यांदा या सिनेमाच्या वेळेला मी त्यांना पहिल्यांदा माझा सिनेमा त्यांनी पाहिला, प्रीमियरला मी घेऊन गेली. याआधी मी कुठेच कधी कोणता सिनेमा नाही दाखवलाय माझा, ना मी एकापेक्षाच्या सेटवर घेऊन गेलेले, ना कोणता थिएटर शो दाखवले, काही दाखवले. त्यामुळे त्यांचे भरपूर प्रश्न असायचे, पण लोक खुश आहेत. या सिनेमा रिलीज झालाय, भरपूर लोक ओळखतात. प्रत्येकाला सांगू, माझे वडील म्हणजे जिथे जॉबला आहे तिथे सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझी मुलगी आहे ही, तिचा सिनेमा आलाय, प्लीज बघा सगळ्यांनी. आणि ते लोक आवडीने जाऊन बघतात आणि त्यांना सांगतात की खूप छान केलंय काम म्हणून.
मी खुश आहे. म्हणजे त्या निमित्तानं पब्लिसिटी होते चित्रपटाची. आपण आता उत्तरार्धामध्ये आहोत आपल्या चर्चेच्या. चित्रपटाच्या गाण्याबद्दल जसं तुम्ही मगाशी 2 गाण्यांचा उल्लेख केला, एक लावणी आणि एक गणपतीचं गाणं, त्याच्याबद्दल ऐकायचं आहे. कारण मुळात चित्रपटांचे स्ट्रॉंग ज्या कुठल्या गोष्टी असतात त्याच्यामधल्या गाणं हा एक महत्वाचा विषय असतो. त्या 2 गाण्यांबद्दल सांगा ना. 3 गाणी ऑफकोर्स. गणपतीचं जे गाणं आहे ते गणपतीचं म्हटल्यानंतर सगळ्यांचं अगदी जीवाच्या जवळचं गाणं बघता आपलं ते गाणं आहे. त्यात जवळजवळ 250-300 लोक म्हणजे आमचे 18 ऍक्टर आहेत, त्यानंतर डान्सर 60 ते 70 डान्सर आहेत, वाजवणारे आणि मॉब असे गाणं मी शूट केलं. आणि गणपती म्हटलं आमची जत्रा दाखवली गावांची आणि त्यात लखुलुंगी ते एक अँटिक पीस सोडायला आलाय, लखुलुंगीची एंट्री वगैरे. तो हा सीन गाणं म्हणण्यापेक्षा हा सीन मी शूट केला. अच्छा. हा सीन मी ट्रीट केलाय. मग त्याला कारण हा सीन आहे त्याच्यानंतर हे गाणं म्हणजे गाणं जे आलं तर मी गाणं म्हणजे गाणं काय दाखवायचं रे, सीन गाणं ट्रान्सफर करूया आपण त्याच्यामध्ये काय. मेरा मेरा देश वगैरे असं बघितलं पण जुन्या सिनेमाचा कोण पगार आहे अजून ते माझ्यावर. तर म्हणलं ऐसा कुछ करेंगे. आणि म्हटलं गाणं असताना पण मध्ये असं रस्ते मी कॅरेक्टर येते आता लॉकेट घेऊन वगैरे ते बघायला मला पण बरं वाटतं. मंदिराला गाणं म्हणजे काय चालू उगाच असं वाटत नाही. असं जे अशी गाणी 3 गाणी चालू होतात मी 3च गाणी केलेत. 2 पण करायचा प्रयत्न केला किंवा 5 गाणी करायचा प्रयत्न केलाय. मला वाटतं 3 गाणी इथे 8 आहेत. गणपतीचं गाणं तर ते इंटावरच आहे, लावणीचं सुरुवातीलाच आहे आणि हे अगदी उत्तराचे शेवटी 15 मिनिटं अगोदर ते गाणं आहे. 3 गाणी ती वेगळ्या प्रकारची मी केली आहेत आणि 3 गाणी चांगली गेली आहेत. लोक एन्जॉय करतात, सेटा टाळ येत आहेत, मग जरा बरं वाटतंय. निश्चितपणे आणि असाच पद्धतीनं हा चित्रपट आपल्या रसिकांना आवडतोय महाराष्ट्रातल्या, तो आणखीन आवडेल अशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा करूया. आणि आज इथेच थांबूया. तुम्ही दोघेही वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. म्हणजे आपल्यासमोर होते हेमलता बाणे आणि विजय पाटकर. दोघांचाही लाऊक लाथ नावाचा चित्रपट तुमच्या भेटीला आहे, थिएटर्समध्ये आहे आणि लोकांना चित्रपट आवडतोय असं विजय पाटकर आणि हेमलता दोघंही सांगतायत. लोकांचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे. निश्चितपणानं आगामी काळामध्ये हा चित्रपट सिल्व्हर जुबली करू अशी आपण अपेक्षा करूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या रविवारी नव्या सेलिब्रिटींसह. तोपर्यंत नमस्कार. सहारा.